ज्या गोष्टीकडे तुमचं लक्ष असतं ती गोष्ट तुमच्या आतमध्ये येऊन जाते. जिथे तुम्ही ध्यान देता तुम्ही तसे बनून जाता. दोघं जण रस्त्याने चालले. एकाचं लक्ष रस्त्यावरच्या कचऱ्याकडे येतो, म्हणतो किती घाणेरडा रस्ता आहे. आणि दुसरा मात्र विरुद्ध बाजूला बघतोय, तिथे काही फुलं असतात. तो म्हणतो वाव, किती सुंदर सुगंध आहे, किती सुंदर रस्ता आहे. जीवनाचं सेम असंच आहे. तुमच्या डोक्यात मनात जर तुमचा पास्ट असेल, कुणी मला त्रास दिलाय, कोण मला कसं बोललं, त्या दिवशी काय वाईट घडलं, मला कोणता रोग आहे, तर डोक्यामध्ये सतत ते असल्यामुळे तुम्हाला त्याचेच अनुभव येतात आणि जीवन नकारात्मक बनतं. तुम्ही म्हणतात देवच माझ्यासोबत नाही, माझं नशीबच खोटं, माझं चांगलंच होत नाही. पण निर्माण कोणी केलं हे? तुम्ही. पण जर तुमचंच लक्ष आयुष्यात काय चांगलं घडलंय, काय चांगलं करू शकतो, तुमच्यामध्ये ताकद आहे, शक्ती आहे, अरे तुमचं हास्य हे जगातलं सगळ्यात सुंदर हास्य आहे, हसून तर बघा. तुम्ही सगळं काही करू शकता हे तुमच्या आतमध्ये आलं आणि काय चांगलं घडलं हे जर डोक्यात असेल तर ते आपोआप जिवंत होतं. त्या चांगल्या गोष्टींचा अनुभव तुम्हाला येतो आणि तुमचंच नरकमय झालेलं आयुष्य तुम्हीच तुमच्या ध्यानामुळे, पॉझिटिव्हिटीमुळे स्वर्ग बनवतात. तेव्हा आत्तापासून काय चांगलं आहे ते बघा आणि अजून चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. देव तुमच्या सोबत आहे, निसर्ग तुमच्या सोबत आहे. बस तुम्ही तुमचं हास्य चेहऱ्यावरचं कायम ठेवा.